माणसं राहिले नाही मला. माणसं फक्त कडक कपडे घालून नाही, चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दावे नाही याची पैसे बोलावली. स्वर्गात माहिती तुम्हाला आपला काय संबंध. धाकट्या म्हणलं मी त्याचा नाही तर पैसे आता काय संबंध. काय करतात लाकडी सवाला म्हणजे नाही म्हणलं पण तो माणूस किती आता तुमचा वाडा तो लागला. दाव्याचं प्रवचन करणार म्हणजे सुद्धा लई पंचायत पैसे मागायचे कोणच्याकडून. प्रवचन जातं संपूर्ण लोक. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का माडे मुलातले आता ए शाळेत जातो कर तू हे बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको मध्ये मग म्हणतात काय म्हणते बापाची बायको. बापाची बायको काय म्हणतो आणि बापाच्या बहिणीला आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मावशी राहिलं जिकडे आली तिकडे पूल तुटला ना काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करतो नाही लहान शिवचे नाही त्या कपाळाला गुरुजीने विचारलं बाबांना गावांची नावं सांग. ती काढतं म्हणलं 40 गावात 12 गुरुजी पाहतच राहिलं त्याच्याकडे मला शिकूच काय तुला हे पोरगरच त्याला भेटचाली तर त्याला एक नाही त्याला माहिती होती ती करा मला देत नाही काढावं लागत. सरळ बसायला आणायला बरोबर पटका ए गाडीत हात बीत का ए गाडीत हात का रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स आणि जोरात बोलायचं. घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचा आवाज कमी येतोय घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है करेक्ट. या 2 महिने ह्या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई वाडेवर या सुरू तुझं माझ्या नोराचा नाही काय मला आमदार झाल्यासारखा. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करत. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले बरोबर पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना. आता घाबरायचं आवाज कमी येतोय जोरात बोला घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे जोरात बोला बरोबर आहे. मला नका हलू तोंडाने सांगा बरोबर आहे. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा बाप करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का मुलगी आई करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमचे आई बाप सोडून दुसरं कोणी केलं हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. ऐकून गेलो सुधरत नाही माझं बधीर होतो एकटाच असं. आतली चटी नाही काही ना 9,000चा मोबाईल द्या नाही चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहिती होतं. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. त्यानं डायरेक्ट रामाला दाखवलं फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल.
पुत्र शोकानं रावण आपोआप मरण. सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचा आहे पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. तर लंकेत जाऊन पडला.